गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कुणीतरी छान गाणं लावलं होतं, पण आता आपल्याला शिकायचं आहे. आपण गाणं नंतर ऐकूया. ठीक आहे. आज आपण पहिल्या प्रकरणातील नवीन टॉपिक, नवीन टायटल जे आहे ते शिकण्यासाठी घेतो आहोत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. एम आय ऑडिबल टू ऑल ऑफ यू? सगळ्यांना आवाज येतोय? ओके. आवाज जर येत नसेल तर चॅट बॉक्स मध्ये तसं चॅटिंग करा, म्हणजे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे मित्रांनो, पहिल्या प्रकरणामध्ये आपण यापूर्वी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ठीक आहे. यापूर्वी व्यवस्थापनाचे स्तर, व्यवस्थापन अभ्यासाची गरज आणि व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे ती संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवस्थापनाची संकल्पना जवळपास आता आपल्याला समजली असेल. व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीमध्ये व्यवस्थापकीय स्वरूपाची जी कार्य केली जातात त्या सर्व कार्यांना व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आपण व्यवस्थापनाच्या 3 स्तरांमध्ये उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर हे अभ्यासलेले असताना या 3ही स्तरांना जे वाणिज्य भाषेमध्ये जे संबोधलेलं आहे त्याची नावं मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. उच्च स्तरीय व्यवस्थापनाला प्रशासन असं म्हटलं होतं, मध्यम स्तरीय व्यवस्थापनाला व्यवस्थापन असं म्हटलं होतं आणि कनिष्ठ स्तरीय व्यवस्थापनाला संघटन असं म्हटलं होतं. तर व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने प्रशासन, व्यवस्थापन आणि संघटन या 3ही बाबी अतिशय महत्वाच्या असतात. तर साधारणपणे त्यातला मिडल पार्ट जो आहे, जे व्यवस्थापन साधारणपणे कार्यालयामध्ये बसून केलं जातं किंवा ते विविध विभागांच्या पातळीवर केलं जातं, ते व्यवस्थापन आहे. खऱ्या अर्थाने तिथे व्यवस्थापकीय स्वरूपाची कामं केली जातात असं मी म्हटलं होतं. नियोजन, संघटन, नियंत्रण, मार्गदर्शन ही सगळी व्यवस्थापनाची कार्ये या मध्यम स्तरीय व्यवस्थापनावर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात केली जातात. तर आज आपण आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनाची कार्ये सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहतात व्यवस्थापनाची जी कार्य आहेत ती 2 प्रमुख भागांमध्ये विभाजित केलेली आहेत. पहिल्या प्रकारची कार्य आहेत ती व्यवस्थापनाची कार्ये म्हणून अ पार्ट आहे पूर्वतयारीची कार्ये आणि ब आहेत अंमलबजावणीची कार्ये. पूर्वतयारीची कार्ये जी आहेत त्या कार्यांमध्ये साधारणपणे कार्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जी तयारी करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या कार्यांचा समावेश पूर्वतयारीच्या कार्यांमध्ये होतो. पूर्वतयारीच्या कार्यांशिवाय अंमलबजावणीची कार्ये अस्तित्वात येऊ शकत नाही किंवा अंमलबजावणी करता येत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला पूर्वतयारीची कार्य कोणती आणि पूर्वतयारीची कार्य झाल्यानंतर संघटनेची अंमलबजावणीची कार्य कोणती आहेत ही कार्य आपल्याला शिकणं अपेक्षित आहे. मुळातच आपण व्यवस्थापनाची व्याख्या जी केली होती त्या व्याख्येमध्ये आपण व्यवस्थापन म्हणजे काय, तर व्यवस्थापकीय कार्यांचे नियोजन, नियंत्रण, समन्वय, मार्गदर्शन इत्यादी महत्वाची कार्य करणे म्हणजे व्यवस्थापन होय असं आपण पाहिले. परंतु व्यवस्थापनामध्ये नियोजन, नियंत्रण, मार्गदर्शन आणि समन्वय इतकीच कार्य नाहीये. एक प्रातिनिधिक स्वरूपात जी कार्य आहेत ती व्याख्येमध्ये नोंदवलेली आहेत. त्याही व्यतिरिक्त अनेक कार्ये व्यवसाय संस्थेला करावी लागतात आणि म्हणून स्वतंत्र टायटल आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं व्यवस्थापनाची कार्ये या अंतर्गत. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण जे म्हटलंय की पूर्वतयारीची कार्ये. तर पूर्वतयारीच्या कार्यांमध्ये पहिलं कार्य आहे पूर्वानुमान. बघा, कोणत्याही कामाची सुरुवात करण्याच्या अगोदर त्या कामाचा अंदाज घेतला जातो, पूर्वानुमान घेतलं जातं, भविष्याचा वेध घेतला जातो, तेव्हाच ते कार्य हाती घेतलं जातं. पूर्वानुमान कार्याला म्हणजे त्याला आपण अंदाज करणे असं आपण म्हणतो. म्हणजे वर्तमान काळात भविष्यकालीन बाबींचा अंदाज घेणे आणि हा अंदाज घेत असताना भूतकालीन माहितीचा संदर्भ म्हणून वापर करणे. पूर्वानुमान करण्यासाठी भविष्य काळाचा विचार केला जातो आणि हा भविष्य काळाचा विचार हा भूतकाळावर डिपेंड करतो आणि वर्तमान काळात त्या संदर्भातला निर्णय घेतला जातो. पूर्वानुमान केलं याचा अर्थ काय की विशिष्ट गोष्टी संदर्भात निर्णय घेतलाय किंवा भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार आहे असं ऍझ्युम केलेलं आहे. म्हणजे इथे मे बी ऑर मे नॉट बी अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात. आणि मे बी असं म्हटलं की ती परिस्थिती गृहीत धरून भविष्यासाठी वाटचाल त्या ठिकाणी केली जाते आणि भविष्याची वाटचाल सुरू करत असताना पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जो पाया म्हणतो आपण,
भविष्यकालीन कार्यांचा पाया पूर्वतयारी असते. पूर्वानुमान, पूर्वांदाज किंवा अंदाज करणे असं त्या ठिकाणी पूर्वानुमानाला म्हटलं जातं. त्याला आपण इंग्लिशमध्ये फोरकास्टिंग असं म्हणतो. ठीक आहे. फोरकास्टिंग, भविष्याचा वेध घेणे. संघटनेला भविष्याचा वेध कशासाठी घ्यावा लागतो? तर संघटना ही आत्मनिर्भर नसते, ती ग्राहकांवर डिपेंड करते आणि मग ग्राहकांच्या गरजा भविष्यात काय असणार आहे, ग्राहकांचं उत्पन्न काय असणार आहे, बाजारपेठेतील परिस्थिती काय असणार आहे, संघटनेची आर्थिक स्थिती भविष्यात काय असणार आहे, याविषयीचा अंदाज या ठिकाणी पूर्वानुमानाच्या आधारे घेतला जातो. म्हणजे पूर्वतयारीच्या कार्यांमध्ये सगळ्यात सुरुवातीला पूर्वानुमान करणे किंवा अंदाज देणे हे अतिशय महत्वाचं कार्य ठरतं. त्यानंतर नियोजन करणे. ज्याप्रमाणे पूर्वानुमान केलेलं आहे, म्हणजे एखादी गोष्ट गृहीत धरलेली आहे की असं होणार आहे, तर त्या संदर्भात ते कार्य पार पाडण्यासाठी म्हणजे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या ज्या बाबींची उपलब्धता करून देणं अपेक्षित आहे, मग त्यासाठी उत्पादनाची संसाधनं, मग मनुष्यबळ असेल, खाली आलेलेच आहे कर्मचारी नियुक्ती म्हणून संघटन, कर्मचारी नियुक्ती. तर त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं अभिप्रेत आहे, एखादा पूर्वानुमान किंवा पूर्वांदाज घेतल्यानंतर किंवा केल्यानंतर विशिष्ट परिस्थिती गृहीत धरल्यानंतर ती परिस्थिती, त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, किती कर्मचारी हवे आहेत, किती प्रमाणात उत्पादन घ्यावं लागणार आहे, उत्पादन कुठे घ्यायचं आहे, कोणत्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं आहे, कोणत्या प्रकारची यंत्रसामग्री त्यासाठी वापरायची आहे, या सगळ्या बाबींचा विचार त्या ठिकाणी केला जातो. याला प्लॅनिंग असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणजे भविष्याचा वेध घेतल्यानंतर भविष्यकालीन घटना व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी किंवा अंमलबजावणी होण्यासाठी त्या सगळ्या कृतीचं किंवा भविष्यकालीन कार्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जातं, जेणेकरून कार्याची अंमलबजावणी करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. आता हे पूर्वतयारीची सगळी जी कार्य आहेत ना, ह्या सगळ्या कार्यांचा संदर्भ हा अंमलबजावणीच्या कार्याशी जोडलेला आहे. म्हणजे या कार्यांच्या पूर्ततेशिवाय, पूर्वतयारीच्या कार्यांशिवाय अंमलबजावणीची कार्य होणं अपेक्षित नाही किंवा ते शक्य नाही. तर अशा पद्धतीने कोणतं काम कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी, कोणत्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने किंवा कोणत्या यंत्रसामग्रीच्या मार्फत पूर्ण करायचं आहे, याविषयीचं पूर्ण नियोजन केलं जातं, आराखडा तयार केला जातो. याला नियोजन करणे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. नंतर निर्णय घेणे. डिसिजन मेकिंग, निर्णय घेणे. निर्णय ही कृती संघटनेसाठी अतिशय महत्वाची ठरते. निर्णय घेतल्यानंतरच त्या निर्णयाची अंमलबजावणी शक्य आहे. निर्णयच घेतला नाही तर अंमलबजावणी नेमकी करायची कोणती आणि काय, हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या समोर निर्माण होऊ शकतो. बरोबर? त्यासाठी विशिष्ट निर्णय घेणं अपेक्षित आहे. म्हणजे कोणतं काम कुणी केव्हा कुठे करावयाचं आहे हे स्पष्टपणे सांगणे, याला निर्णय घेणे असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी निर्णय घेत असताना सगळ्या माहितीचा म्हणजे डेटा जो असतो त्याचं अनालिसिस केलं जातं आणि त्यातून प्रॉपर पर्यायाची निवड केली जाते. म्हणजे निर्णय घेत असताना अनेक पर्याय समोर असतात आणि अनेक पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करणे याला निर्णय घेणे असं म्हटलं जातं. मग अनेक पर्याय आहेत, त्यातला त्यात अफोर्डेबल, कंपनीला आर्थिकदृष्ट्या परवडणारा, कमीत कमी काळामध्ये त्याची पूर्तता होणारा अशा प्रकारचा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोयीचा, संघटनेच्या दृष्टीने सोयीचा निर्णय घेणं अपेक्षित असतं. आणि म्हणून त्यासाठी जे अनेक पर्याय उपलब्ध असतात निर्णय घेत असताना, हा निर्णय घ्यावा, या पद्धतीने काम करावं, त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, टेक्निकल एज्युकेशन घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी की काय, या संदर्भात निर्णय घेण्याचं काम या पूर्वतयारीच्या कार्यांमध्ये केलं जातं. तात्पर्य काय की निर्णय घेताना अनेक पर्याय, ऑप्शन्स डोळ्यासमोर असतात, त्यातून काळजीपूर्वक योग्य प्रकारच्या पर्यायाचीच निवड त्या ठिकाणी केली जाते आणि ती निवड केली म्हणजे निर्णय घेतला असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं कार्य आहे संघटन. त्याला आपण ऑर्गनायझेशन असं म्हणतो. ठीक आहे. संघटन मी यापूर्वीही सांगितलेलं आहे तुम्हाला. संघटन म्हणजे काय? येस, कॅन यू शेअर मी? You can share with the help of chat box.
संघटन म्हणजे काय? मी रिपीटेडली ही संकल्पना खूप वेळा सांगत असतो क्लासमध्ये शिकवत असताना. व्हेरी गुड. समूह. हा, ठीक आहे. छान उत्तर दिले संदीपने. फक्त समूह म्हणायचं नाही, काम करणाऱ्या व्यक्तींचा समुदाय किंवा समूह. मेकिंग ग्रुप ऑफ पीपल हॅव्हिंग सेम स्किल्स. व्हेरी नाईस. आता इथे सेम स्किल्स, सेम हा शब्द प्रयोग थोडासा आपण बाजूला ठेवूयात. मेकिंग ग्रुप ऑफ पीपल्स हॅव्हिंग स्किल्स, व्हेरियस स्किल्स. आता सेम स्किल्स कधी? जेव्हा विशिष्ट प्रकारचं कार्य करण्यासाठी एका ठिकाणी आलेला समूह. आता संघटनेमध्ये फक्त एकच काम करणारा समूह असतो का? मी सेम स्किल का नाही म्हणत इथे? सेम स्किल असतं. फॉर एक्झाम्पल, एखादा प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी आहे आणि त्यासाठी लागणारी कौशल्य ही सारखीच असावी लागतात. एका यंत्राशी निगडीत अनेक कर्मचारी काम करतात. पुढे काय म्हटलंय? दिव्या काय म्हणते? व्यावसायिक कार्यासाठी एकत्र आलेला कर्मचाऱ्यांचा समूह. येस येस, डेफिनेटली कर्मचाऱ्यांचा समूह. मग त्यांचे स्किल्स हे सेम पण असू शकतील आणि व्हॅरी पण असू शकतील, बदलणारे सुद्धा असू शकतील. सेम स्किल्स केव्हा? जेव्हा एकाच प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं लागतं, तेव्हा सेम स्किल असणारा कर्मचारी समूह किंवा समुदाय महत्वाचा ठरतो. आणि संघटनेमध्ये तुम्हाला माहिती आहे की एकाच वेळी अनेक कार्य करावे लागतात आणि मग अनेक कार्य करण्यासाठी फक्त सारखेच स्किल्स असणारे कर्मचारी आवश्यक असतात नाही, असं नाही. तर त्यांचे स्किल्स जे आहेत ते बदलतात. कार्याच्या आवश्यकतेनुसार त्यांना स्किल्स किंवा पात्रता त्यांच्या अंगी असावी लागते. आणि ही सगळी पात्रता धारण केलेले कर्मचारी एकत्र येतात. याचा अर्थ त्यांचे स्किल्स कसे असतात? व्हॅरी असतात, डिफरंट असतात, एकमेकांपेक्षा वेगवेगळे असतात. इतकंच काय, सारख्याच प्रकारचं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांचं स्किल्स, त्यांचे जे स्किल्स आहेत ते सुद्धा व्हॅरी होतात. कसे व्हॅरी होतात? ते कसे बदलतात? कर्मचारी परत्वे ते बदलतात. कारण कर्मचारी हा इंडिव्हिज्युअल पर्सन जो आहे तो निर्माण होत असताना किंवा घडत असताना त्याच्यावर ज्या गोष्टींचा प्रभाव पडलेला आहे, जसे संस्कार त्याच्यावर झालेले आहेत, त्या पद्धतीने ते घडतो. आणि जरी तुम्ही सारखंच शिक्षण घेतलं तरी देखील दोघांच्या ज्ञानाची पातळी मात्र वेगळी असते आणि त्यांच्यामध्ये निर्माण झालेले स्किल्स सुद्धा वेगळे असतात. आणि मग असे व्हेरियस स्किल्स असलेले कर्मचारी संघटनेमध्ये एकत्र करण्याची आवश्यकता आहे. बघा, अंमलबजावणी करण्याच्या अगोदर त्या कर्मचाऱ्यांना एकत्र करणं अपेक्षित आहे, त्यांचा समुदाय बनवणं अपेक्षित आहे, त्या कर्मचाऱ्यांची संघटन रचना निर्माण करणं अपेक्षित आहे. तिथे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मध्ये वरिष्ठ पातळी व्यवस्थापनात कोण काम करणार आहे, मध्यम पातळीवर व्यवस्थापनामध्ये कोणते कर्मचारी असणार आहे किंवा अधिकारी असणार आहे, आणि कनिष्ठ पातळीवरील व्यवस्थापनामध्ये कोणते अधिकारी असणार आहे, हे ठरवून दिलं जातं. त्याचं एक स्ट्रक्चर बनवलं जातं, तक्ता आपण चार्ट म्हणतो त्याला, आणि तो तिथे डिस्प्ले केला जातो. आणि मग त्यातून कोणत्या लेवलच्या अधिकाऱ्याला कोणता अधिकार आहे किंवा त्याच्याकडे कोणती जबाबदारी आहे हे त्यातून समजतं. आणि म्हणून त्यासाठी आवश्यक असलेला समूह, काम करणारा समूह एकत्र करणं गरजेचं आहे. म्हणजे अंमलबजावणीची कार्य करण्याच्या अगोदर त्या कार्यासाठी जी पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे, त्यामध्ये संघटन किंवा ऑर्गनायझेशन म्हणजे जी कामं करायची आहेत संघटनेला त्या कार्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग, इन्क्लुडिंग एक्झिक्युटिव्ह अँड सबऑर्डिनेट्स, म्हणजे सुपेरियर पण असतात त्यामध्ये आणि सबऑर्डिनेट्स पण असतात, म्हणजे अधिकारी पण असतात आणि कर्मचारी पण असतात. त्या सगळ्यांचा मिळून एक समुदाय होतो. असं नाही की फक्त अधिकारीच काम करतात किंवा अधिकारीच महत्वाचं काम करतात आणि कर्मचारी कोणत्याच प्रकारचं काम करत नाही, किंवा शारीरिक कष्टाचं काम करणारे कर्मचारी फार कमी महत्वाचे असतात. दुर्दैवाने आपल्याकडे काय झालंय की बौद्धिक स्वरूपाचं काम आणि शारीरिक श्रमाचं काम करण्यामध्ये भेदभाव केलेला आहे. बौद्धिक स्वरूपाचं काम हे एका ठिकाणी बसून केलं जातं, प्रशासनामार्फत केलं जातं. ते काही कामाची अंमलबजावणी करत नाही. पण त्यांनी जे नियोजन केलेलं आहे, प्रशासकीय स्वरूपाची धोरणं आखलेली आहेत, त्याची अंमलबजावणी मात्र कनिष्ठ पातळीवरचे कर्मचारी म्हणजे शारीरिक श्रमाचे काम करणारे कर्मचारी करत असतात. याचा अर्थ फक्त प्रशासन असून चालणार नाही, तिथे संघटन देखील असावं लागतं. म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तींचा समूह प्रशासनासहित त्या ठिकाणी असणं अभिप्रेत आहे. या संदर्भात मला आठवलं म्हणून सांगतो की महात्मा गांधीजींनी पण असं स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की भारतामध्ये दुर्दैवाने श्रमाचे 2 पार्ट पाडलेले आहेत. एक बुद्धिजीवी वर्ग आणि एक श्रमजीवी वर्ग, असे 2 भाग केलेले आहेत. म्हणजे बौद्धिक स्वरूपाची कामं करणारे लोक आणि शारीरिक श्रमाचे काम करणारे लोक, आणि त्यामध्ये भेदभाव केला प्रामुख्याने. गांधीजींची विचारसरणी अशी होती की त्यामध्ये भेदभाव करू नका. आजही आपण पाहतो की बौद्धिक स्वरूपाचं काम करणाऱ्या लोकांचं मानधन, पगार
त्याला आपण परतावा हा जास्त प्रमाणात असतो हे पाहतो. कारण असं समजलं जातं की बौद्धिक स्वरूपाचं काम करावं लागतं आणि या कार्यांची जे निर्णय बौद्धिक स्वरूपाचे घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र श्रमजीवी लोकांचा आधार घेतला जातो. त्यांचा पगार मात्र प्रचंड कमी असतो. त्यांची संख्या देखील जास्त असते आणि त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची पिळवणूक होताना दिसते. म्हणजे या संदर्भात गांधीजींनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलंय. बुद्धिजीवी वर्ग आणि श्रमजीवी वर्ग असा भेदभाव न करता श्रमाला महत्व द्यायचंय. मग ते बौद्धिक श्रम असतील किंवा शारीरिक स्वरूपाचे श्रम असतील. तर संघटनेमध्ये या दोनही प्रकारच्या श्रमांचं संघटन किंवा एकत्रीकरण त्या ठिकाणी झालेलं असतं. बुद्धिजीवी वर्ग देखील असतो आणि श्रमजीवी वर्ग देखील असतो. बुद्धिजीवी वर्गाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी ही श्रमजीवी वर्गामध्ये मार्फत केली जाते आणि म्हणून या सगळ्यांना मिळून जो समूह बनतो कर्मचारी समूह त्याला संघटन असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग या सगळ्यांचा समावेश या संघटनेमध्ये होतो. त्यानंतर कर्मचारी नियुक्ती त्याला स्टाफिंग असं म्हटलेलं आहे. स्टाफिंग बघा किती स्टाफ आहे असं आपण म्हणतो नेहमी, बरोबर की? आणि मग हे करत असताना कार्याच्या आवश्यकतेनुसार जे काही कार्य हाती घेतले जाणार आहे, ज्या कार्याची अंमलबजावणी केली जाणार आहे त्यासाठी पात्रताधारक असलेल्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. कोणत्याही कर्मचाऱ्याची निवड करून चालणार नाही आणि म्हणून त्यासाठी कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी मनुष्यबळ विभाग त्या ठिकाणी असतो स्वतंत्र. ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट HRD नाव ऐकलं असेल तुम्ही, हा शब्दप्रयोग ऐकला असेल. तर त्या विभागामार्फत कार्याच्या आवश्यकतेनुसार जशा प्रकारची पात्रता धारण केलेले कर्मचारी आवश्यक आहेत ते कर्मचारी नियुक्त करण्याचं काम या विभागामार्फत केलं जातं. स्टाफिंग हा पार्ट अतिशय महत्वाचा आहे कारण सातत्याने त्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. तुम्ही पाहता काळाच्या ओघात जे बदल घडलेले आहेत ते बदल कर्मचाऱ्यांनी अवगत करणं अपेक्षित आहे, ते ऍब्झॉर्ब करणं अपेक्षित आहे, अडॉप्ट करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याला पर्याय नाहीये. समजा जे कर्मचारी नवीन बदलांना किंवा नवीन बदलांनुसार आपल्यामध्ये किंवा कामामध्ये कामाच्या पद्धतीमध्ये जर बदल करू शकत नसतील तर ते कर्मचारी काळाच्या ओघात मागे पडतात. त्यांना काम करण्याचं स्किल त्या ठिकाणी नसतं आणि त्यामुळे काय होतंय त्यांना नाकारलं जातं आणि मग बऱ्याचदा जुने कर्मचारी कमी करून नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. आणि तुम्ही पाहता की आता पूर्वीच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या ऐवजी किंवा मानवी श्रमाच्या ऐवजी संघटनेमध्ये आता जास्तीत जास्त कामं ही यंत्रांच्या सहाय्याने केली जातात आणि तेव्हा सुद्धा कर्मचारी रिप्लेस करायला लागतात. जुन्या कर्मचाऱ्यांना नवीन यंत्र जर चालवता येत नसतील, अगदी फ्लुएंटली चालवता येत नसतील तर निश्चितपणे त्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर एक नवीन कर्मचारी म्हणजे 4, 5, 10 कर्मचाऱ्यांच्या जागेवर एकटा कर्मचारी यंत्राच्या सहाय्याने काम करू शकतो. आणि मग त्याची पात्रता काय असावी, त्याचा अनुभव काय असावा, त्याने कोणत्या प्रकारचं काम करणं अपेक्षित आहे, अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. आणि कर्मचारी नियुक्ती करत असताना कर्मचाऱ्यांची भरती आणि निवड या दोन संकल्पना आपण पाहतो. आता मला सांगा कर्मचाऱ्यांची भरती म्हणजे काय, कर्मचाऱ्यांची निवड म्हणजे काय? आपण या संदर्भात आपल्याला सिलेबस मध्ये दिलेला आहे. कर्मचाऱ्यांची भरती किंवा कर्मचारी भरती किंवा कर्मचारी भरतीचे मार्ग कोणकोणते आहेत आणि कर्मचारी निवड म्हणजे काय? भरती म्हणजे रिक्रुटमेंट आणि निवड म्हणजे सिलेक्शन. या दोन संकल्पना आहेत. या दोन संकल्पना स्वतंत्र आहेत, वेगवेगळ्या आहेत. यामध्ये एकत्रीकरण करण्याचं किंवा कन्फ्युजन करण्याचं अजिबात कारण नाही. भरती वेगळी, कर्मचाऱ्यांची भरती वेगळी आणि कर्मचाऱ्यांची निवड वेगळी. आता पहिल्यांदाच सांगतोय, भरती हा शब्द प्रयोग आपण कर्मचारी भरतीशी निगडीत वापरतोय, त्यामुळे तुम्ही समुद्राकडे कुणीही जाऊ नका. बरीच मुलं परीक्षेचं उत्तर लिहित असताना समुद्राला भरती येते किंवा समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते त्याला भरती असे म्हणतात. आपण कर्मचारी भरती म्हणजे काय असं त्या ठिकाणी विचारलेलं असतं. अशी मुलं उत्तर देतात. मग मला लिटिल बिट डिफरन्स जो आहे भरती आणि निवड यातला जर माहिती असेल तर सांगा, किंबहुना मी सांगणारच आहे. मी चॅट बॉक्स मध्ये प्रतीक्षा करतोय तुमची, कुणीतरी काहीतरी सांगेल कर्मचाऱ्यांची भरती म्हणजे काय आणि कर्मचाऱ्यांची निवड म्हणजे काय, रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन. त्यासाठी क्लू देतो, पोलीस भरती असते म्हणजे नेमकं काय असतं. आणि भरती आणि निवड ह्या एकमेकांवर अवलंबून असलेल्या क्रिया आहेत. भरती झाल्याशिवाय निवड होत नाही.
म्हणजे जेव्हा कर्मचाऱ्याची निवड झालेली असते तेव्हा तो भरती झालेला असतो आणि भरती झालेल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांची निवड होतेच असं देखील नाही. मी काय सांगतो लक्षात येते सगळ्यांच्या? भरती म्हणजे निवड नाही. ज्या ज्या कर्मचाऱ्यांची निवड झाली ते सगळे भरतीतून निवडले गेलेत, पण भरती म्हणजे निवड नाही. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये मी वेटिंग केले त्या पद्धतीने एक उत्तर आले. संदीप दराडेने उत्तर दिले, काम करण्यासाठी व्यक्तींना संधी अवेलेबल करून देणे म्हणजे भरती. व्हेरी गुड. तर त्याचं स्वरूप कसं असतं साधारणपणे ते मला सांगायचंय. म्हणजे उत्तराच्या जवळ पोहोचलाय संदीप, पण उत्तर पूर्ण दिलेलं नाहीये. जवळ पोहोचलेलं आहे हे मात्र नक्की. त्यांना संधी उपलब्ध करून देणे. कुठे आणि कशी संधी उपलब्ध करून दिली जाते? कोण सांगेल मला? येस, ठीक. वेळेचा जास्त अपव्यय न करता मी थोडक्यात भरती आणि कर्मचारी नियुक्ती करत असताना भरती आणि निवड या दोन संकल्पना वापरल्या जातात आणि ह्या वापरत असताना हा अमृता तुपेने उत्तर दिले, वेगवेगळ्या पदावर काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे म्हणजे निवड करणे ना बेटा. म्हणजे ते उपलब्ध करून दिल्याचा अर्थ त्याची निवड झाली. निवड भरतीतून होते. मला डेफिनेटली तेच सांगायचंय तुम्हाला. त्यातलं थोडक्यात जो फरक आहे ना तो मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, सांगू आता? ठीक आहे. कर्मचाऱ्यांची भरती म्हणजे निवड नाही. कर्मचाऱ्यांची भरती करणे म्हणजे संघटनेमध्ये ज्या रिक्त जागा असतात त्या रिक्त जागा भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना म्हणजे उमेदवारांना जी नोकरीची वाट पाहत आहेत त्या लोकांना अर्ज करण्यासाठी प्रवृत्त करून मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी प्रेरित करणे म्हणजे भरती. तो तिथे आला म्हणजे भरती झाला, पण भरती झाला म्हणजे निवड झालीच असं नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा तो इंटरव्ह्यू फेस करतो, तो भरती झाल्यानंतर तिथे आपल्या नावाची नोंद करतो. बघा, पोलीस भरती मी तुम्हाला क्लू दिला होता. पोलीस भरती असताना तिथे त्या कर्मचाऱ्यांच्या नावांची नोंद करून त्या लोकांच्या उमेदवारांच्या नावांची नोंद केली जाते. नोंद केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या परीक्षांना इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागतं. इंटरव्ह्यूला सामोरं गेल्यानंतर आता हे सगळं करत असताना त्या सगळ्या बाबींचं रेकॉर्ड ठेवलं जातं आणि त्यामध्ये जो अव्वल विद्यार्थी असेल, जो टॉपर असेल त्याचीच निवड केली जाते. याचा अर्थ भरती झालेल्या प्रत्येक उमेदवाराची निवड केली जातेच असं नाही. संदीप दराडे काय म्हणतोय, निवड म्हणजे जी व्यक्ती ते काम करण्यासाठी पात्र आहे अशी व्यक्ती, पात्र असलेली व्यक्तीच निवड करणे म्हणजे निवड होय. बरोबर, ठीक आहे. म्हणजे त्याची निवड केली आहे, पण त्या अगोदर मी भरती संदर्भात म्हणत होतो. निवड झाली, सिलेक्शन झालं, त्याची कामासाठी नियुक्ती झाली. कर्मचारी नियुक्ती आपण पाहतोय ना, म्हणजे तो सिलेक्ट केला. त्या इंटरव्ह्यूचा पॅनल जो आहे ना त्यांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची अतिशय रास्त उत्तरं दिली आणि उत्तरं दिल्यानंतर ती उत्तरं त्यांना पटली आणि मग 5 उमेदवारांपैकी फक्त एक उमेदवार भरायचा होता. ज्याने सर्वाधिक चांगली उत्तरं दिली त्याची निवड झाली. तो पात्र आहे असं ठरवलं, ती झाली निवड. पण तत्पूर्वीची जी सगळी प्रक्रिया होती ती सगळी प्रक्रिया म्हणजे भरती. म्हणजे त्याने जाहिरातीला प्रतिसाद म्हणून काय केलं, उमेदवाराने अर्ज केला. अर्ज केल्यानंतर कंपनीकडून त्याला इंटरव्ह्यू लेटर गेलं. इंटरव्ह्यू लेटर गेल्यानंतर त्याला सांगितलं की तुम्ही या वेळी या ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहा. तो उपस्थित राहिला, त्याचं नाव नोंदवलं आणि त्याने मुलाखत पण दिली. आता मुलाखत दिल्यानंतर निवड होईपर्यंत जी सगळी प्रक्रिया चालते ती प्रक्रिया म्हणजे भरतीची प्रक्रिया. जेव्हा त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होतं तिथून पुढे निवड प्रक्रिया. भरती आणि निवड ह्या दोन्ही प्रक्रिया परस्पर अवलंबी आहेत. एकमेकीशिवाय दोघींचं अस्तित्व शून्य आहे. भरतीशिवाय निवड करता येत नाही आणि ज्या व्यक्तीची निवड झालेली असते ती व्यक्ती भरती झालेलीच असते. परंतु ज्या उमेदवारांची भरती झालेली आहे त्यांची निवड झालेलीच आहे असं मात्र म्हणता येणार नाही. 5 पैकी फक्त एकाच उमेदवाराची निवड झाली, तो भरती झाला होता तिथे इंटरव्ह्यू साठी, पण एकाची निवड झाली याचा अर्थ 5 लोक भरती झाले होते.
आणि निवड मात्र एकाची झाली. मिळाले समाधानकारक उत्तर? या संदर्भात काही तुमची मतं असतील तर चॅट बॉक्स मध्ये निश्चितपणे तुम्ही नोंदवायचे. तर 5वा मुद्दा जो होता पूर्वतयारीच्या कार्यांमध्ये 5वं कार्य कर्मचारी नियुक्ती. त्यासाठी मनुष्यबळ विभाग काम करतो. कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे, त्यांची पात्रता ठरवणं म्हणजे पात्रता निकष काय असावेत हे त्या विभागामार्फत ठरवलं जातं आणि त्यातून त्या कर्मचाऱ्यांची भरती आणि निवड केली जाते. मला सांगा, आता हा प्रश्न मी तुम्हाला रिपीटेडली विचारणार आहे. भरती म्हणजे काय आणि निवड म्हणजे काय? अजूनही कुणाला पूर्णपणे समजलं नसेल तर तुम्ही तुमचं मत त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. मी पुन्हा रिपीट करेल, पण यापुढे मात्र भरती आणि निवड मी रिपीटेडली सांगणार नाही. जेव्हा तो मुद्दा अभ्यासाला येईल तेव्हा मी एकदा सांगेल फक्त, पण नेहमी मी सांगणार नाही. मी नेहमी तुम्हाला आठवण करून देत असतो, नेहमी तुम्ही विसरता, असं मात्र होणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. अंमलबजावणीच्या कार्यांमध्ये साधारणपणे आपण 5 प्रकारची कार्य पाहिली की जी अंमलबजावणी होण्याच्या अगोदरची पूर्वतयारीची कार्य आहेत. त्यामध्ये 5 कार्य: पूर्वानुमान करणे, नियोजन करणे, निर्णय घेणे, संघटन करणे आणि कर्मचारी नियुक्ती करणे. ही पूर्वतयारीची कार्ये पूर्ण झाल्याशिवाय अंमलबजावणीची कार्ये करता येत नाहीत. म्हणून पूर्वतयारीच्या कार्यांना व्यवस्थापन कार्यांमध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. आता आपण वळूयात अंमलबजावणीच्या कार्यांकडे. तर त्यामध्ये पहिलं कार्य आहे निर्देशन. बघा, डायरेक्शन. तिथे मी नोंदवतोय. डायरेक्शन. डायरेक्शन, आता या शब्दामध्ये या संकल्पनेचा अर्थ तुम्हाला कदाचित लक्षात येतो. डायरेक्शन द्यायचे म्हणजे काय? काम करण्यासाठी मार्गदर्शन करायचंय. संचलन असतं त्या ठिकाणी, म्हणजे कोणतरी मार्गदर्शन करणारा असतो. तुम्ही एनसीसीचं संचलन पाहिलं असेल. एक लीडर असतो आणि तो डायरेक्शन करत असतो, तो संचलन करत असतो आणि तो ऑर्डर्स देत असतो. तुम्ही या पद्धतीचं कर्तव्य करा, त्या पद्धतीचं कर्तव्य करा. समजा एखाद्या कामामध्ये चूक झाली असेल तर तुम्ही त्या कामाची पूर्तता या पद्धतीने करायची आहे, असं त्या ठिकाणी तो सांगत असतो. याचा अर्थ काय? निर्देश देणे, सूचना देणे, आदेश देणे, गरजेप्रमाणे मार्गदर्शन करणे, या गोष्टी निर्देशनामध्ये असतात. आणि डायरेक्शन किंवा निर्देशन ही बाब संघटनेमध्ये अतिशय महत्वाची ठरते. निर्देशनाशिवाय कुठलंच काम व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही. म्हणजे चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन असेल तर काम योग्य प्रकारे पूर्ण होऊ शकतो. कोणत्याच कर्मचाऱ्याने असं समजण्याचं कारण नाही की मी स्वयंपूर्ण आहे, आता मला कुणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही. कारण प्रत्येक कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो. व्यावसायिक वातावरणामध्ये जे काही बदल घडलेले आहेत कालानुक्रमे, जसं जसं वेळ पुढे सरकत असते तसे तसे अनेक बदल आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये घडत असतात आणि या बदलांना सामावून घेण्याचं सामर्थ्य कर्मचाऱ्यांनी आणि संघटनेने निर्माण करणे. आणि हे करत असताना त्यांना ज्या ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टींची जाणीव या निर्देशनातून केली जाते, मार्गदर्शनातून केली जाते. उदाहरणार्थ, काही नवीन आदेश आले, सरकारचे काही आदेश आहेत, कंपनीचे काही कर्तव्य आहेत, त्यांचं पालन करायचंय. कर्मचाऱ्यांनी काम करत असताना काही जे नियम आहेत, अनुशासन म्हणतो, त्यांचं अनुपालन किंवा पालन करणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भात अगोदर त्यांना माहिती देणं अपेक्षित आहे. काही रिस्की कामं असतात जबाबदारीची, तर ती कशी जबाबदारी व्यवस्थितरित्या हँडल केली पाहिजे किंवा निर्णय घेत असताना काय काय केलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे कुठलंही काम करत असताना कर्मचाऱ्यांना, म्हणजे काम सुरू करण्यापूर्वी अंमलबजावणीच्या कार्यामध्ये बघा, काम सुरू करण्यापूर्वीही मार्गदर्शन केलं जातं आणि काम सुरू असताना सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे इथे आता कामाची पूर्तता करण्याचं कार्य कर्मचाऱ्यांनी हाती घेतलेलं आहे आणि ते आता काम करतायत असं गृहीत धरलं जातं आणि मग काम करत असताना त्यांना काही समस्या उद्भवत नाही असं नाही. कोणतेच कर्मचारी स्वयंपूर्ण असत असं नाही. बऱ्याचदा कर्मचारी आपली स्वतःची कामं करत असताना त्यांच्याकडून काही चुका घडतात किंबहुना त्या कामाची पूर्तता वेगळ्या पद्धतीने करण्याची आवश्यकता असते. मग अशा वेळेला नवीन नियम काय आहेत, बदल कोणते आहेत, ते कसे स्वीकारले पाहिजेत याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं आणि त्यासाठी पर्यवेक्षकांची किंवा मार्गदर्शकांची नियुक्ती केली जाते आणि त्यातून योग्य प्रकारचं निर्देशन त्या ठिकाणी दिलं जातं. ठीक आहे. मार्गदर्शन केलं जातं, निर्देशन केलं जातं म्हणजे मार्गदर्शन केलं जातं. तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघा, डिरेक्टर कोण आहे त्यावर त्या फिल्मचं जी यशस्वीता जी आहे ती डिपेंड करते. म्हणजे
चांगला डिरेक्टर आपला पिक्चर हिट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. म्हणजे काय की तो चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतो. तुम्ही ऍक्टिंग कशी करायची आहे, काय करायची आहे. संघटनेमध्ये सुद्धा अगदी तेच आहे. ऍक्टिंग म्हणजे ते काम आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारचं काम कोणत्या पद्धतीने करायचं आहे, काम करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, हे सगळं सांगितलं जातं. आणि मग हे सांगितल्यानंतर कर्मचारी आपल्या कामामध्ये सुधारणा करतात किंवा करू शकतात. बऱ्याच गोष्टी कर्मचाऱ्यांना माहीत नसल्यामुळे मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की सगळ्यांना सगळ्याच बाबी माहीत असतात असं नाही. मग अशा वेळेला त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि ही आवश्यकता निर्देशनातून पूर्ण केली जाते. पुढे निरीक्षण, त्याला आपण ऑब्झर्वेशन असं म्हणूयात. ऑब्झर्वेशन बघा, निरीक्षण या कृतीला देखील तितकंच महत्व आहे. काम सुरू असताना काही नाही, कर्मचाऱ्यांना डिस्टर्ब न करता पर्यवेक्षकांनी किंवा फोरमन जे नियुक्त केलेले असतात. फोरमन म्हणजे काय, 4 माणसं नाही. फोरमन म्हणजे पर्यवेक्षकांच्या हाताखाली कामाचं देखरेख किंवा निरीक्षण करण्यासाठी ज्यांची नियुक्ती केली असते त्यांना फोरमन असं म्हटलं जातं. ते पर्यवेक्षणाचं काम करतात. आणि ऑब्झर्वेशन पार्ट असतो तिथे, ते त्या परिस्थितीचं अवलोकन करतात. म्हणजे ती परिस्थिती पाहतात. कर्मचारी कशा प्रकारे काम करतायत. काम करत असताना काही चुका होतायत का? किंवा जे कर्मचारी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात त्याचं ते योग्य प्रकारे निरीक्षण करतात. तुम्ही बघा, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील निरीक्षण या कृतीला अतिशय महत्व आहे. एखादी व्यक्ती जर ब्लाइंड असेल तर आपल्याला आपण हळहळ करतो की त्या व्यक्तीला दिसत नाहीये. म्हणजे दिसण्याचा किंवा निरीक्षण करण्याचा केवढा मोठा रोल आहे. आणि असं म्हटलं जातं, तुम्ही जे शिकता ना, त्या शिकण्यामध्ये 20% नॉलेज तुम्ही इतरांकडून मिळवता. म्हणजे मार्गदर्शनातून मिळतं. पण 80% नॉलेज जे आहे, ते तुम्हाला केवळ आणि केवळ ऑब्झर्वेशन मधून किंवा निरीक्षणातूनच मिळतं. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी म्हणजे एखाद्या ठिकाणाला व्हिजिट करता, तर व्हिजिट केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणची परिस्थिती पाहता आणि विशिष्ट निष्कर्षाप्रत येता. तुम्हाला कोणी सांगितलेलं असतं का, तुम्ही त्या निष्कर्षाप्रत या? नाही. पण तुम्ही त्या संपूर्ण परिस्थितीचं अवलोकन करता, निरीक्षण करता आणि मग तुम्हाला त्या संदर्भातली विशिष्ट माहिती समजते. म्हणजे तुम्हाला कोणीही काहीही मार्गदर्शन त्या संदर्भात केलेलं नसतं. इतकं महत्व निरीक्षणाला आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात देखील आहे आणि संघटनेत कामांची अंमलबजावणी चालू असताना देखील निरीक्षणाला महत्व आहे. समजा निरीक्षण केल्यानंतरच समजतं कर्मचारी योग्य प्रकारे काम करत आहेत की नाही. समजा निरीक्षणच केलं नाही तर कर्मचारी ज्या पद्धतीने काम करतायत, मग चुकीचं काम सुरू आहे ते चुकीचंच काम पुढे नेतील. पण चुकीचं काम पुढे जाता कामा नये. चांगलं काम असेल तर त्याला प्रेरणा देणं, अभिप्रेरित करणं कर्मचाऱ्यांना, ते देखील तितकंच महत्वाचं असतं. बेटा दराडे, मला वाटतंय वेगळ्या नावाने भावाचा फोन असेल म्हणून संदीप नावाले दीदी आहे तिथे. ठीक आहे. तर निरीक्षण या बाबीला खूप महत्व असतं. तर आपली निरीक्षण शक्ती आपण डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. जशी वैयक्तिकरित्या आपण डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे, तशी पर्यवेक्षकांनी त्यांची निरीक्षण क्षमता डेव्हलप करण्याची आवश्यकता असते. म्हणजे त्यांना निरीक्षणातून बऱ्याच गोष्टी समजणं अपेक्षित आहे. म्हणजे कर्मचारी काम करतायत तर ते योग्य प्रकारे करतात की नाही, काही चुका होत आहेत का नाही, हे सगळं त्यांनी पाहणं. म्हणजे आपण म्हणतो ना, उघड्या डोळ्यांनी पाहणं. म्हणजे डोळे नुसते उघडे असून चालणार नाही, तर बारकाईने त्याचं निरीक्षण करणं आणि मग जर जर चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न त्या निरीक्षणातून त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. त्याला आपण निरीक्षण असं म्हणतो. आता मी निरीक्षणाविषयी किंवा ऑब्झर्वेशन विषयी जास्त सांगत नाही, कारण निरीक्षण ही कृती मुळातच तुम्हाला माहित आहे. आणि निरीक्षण केल्यामुळेच नाही का, आजूबाजूला काही अनपेक्षित कृती घडत असतील तर तुम्ही काय करता, ते पाहिल्यानंतर लगेच कोणाला तरी इन्फॉर्म करता. उदाहरणार्थ आजूबाजूला काही अनपेक्षित घटना घडली, क्वारलिंग सुरू आहे, भांडण सुरू आहे. मग भांडण सुरू असताना तुम्ही इतरांना त्याची कल्पना देता. मग लोक त्या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. हे कशामुळे शक्य झालंय? फक्त ऑब्झर्वेशन केलं होतं. आणि त्यातून तुम्हाला समजलं की त्या त्या ठिकाणी अशी कृती घडत आहे. ती चुकीची असेल तर त्यामध्ये बदल करण्यासाठी त्यातून प्रयत्न केला जातो. म्हणून निरीक्षण ही बाब आपल्या जीवनामध्ये आणि संघटनेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. मी पुन्हा एकदा सांगतो, 20% नॉलेज तुम्ही शिक्षणातून मिळवता, पण 80% नॉलेज केवळ आणि केवळ ऑब्झर्वेशन मधून, म्हणजे तुम्हाला कुणीही न शिकवता तुम्ही फक्त ते निरीक्षणातून मिळवत असता. आणि ही गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा, त्याला मोटिवेशन आपण म्हणतोय. ठीक आहे. मोटिवेशन काय असते ही कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा?
तर ती असते कर्मचाऱ्यांना कामासाठी प्रेरित करणे. अंमलबजावणीची कामं सुरू असताना जर काही कर्मचाऱ्यांना कामामध्ये अडथळे येत असतील किंवा काही लोक कमी पडत असतील आपली जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये, तर त्यांनी जबाबदारीने आपली कृती पूर्ण करावी, काम पूर्ण करावं, यासाठी त्यांना प्रेरित केलं जातं. मग कार्यप्रेरणा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. बक्षिसं दिली जातात, जास्त मानधन दिलं जातं, त्यांना शाबासकी दिली जाते. म्हणजे आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा असतात. हे लक्षात घ्या. आर्थिक प्रेरणा म्हणजे काय? की त्यांना कामाचा मोबदला वाढवून दिला जातो आणि आर्थिकेतर प्रेरणा म्हणजे काय? की ते पैशात मोजलं जात नाही. त्यांना मोटिव्हेट केलं जातं, त्यांना प्रेरित केलं जातं, त्यांना अप्रिशिएट केलं जातं, त्यांना शाबासकी दिली जाते. म्हणजे काय केलं जातं? पाठीवर शाबासकीची थाप जर मिळाली, तर कर्मचारी सुखावतात, समाधानी होतात आणि त्यातून ते प्रेरित होतात. म्हणजे कामाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे पूर्ण केली एखाद्या कर्मचाऱ्याने, तर त्याला जर अप्रिशिएट केलं, त्याच्या कामाची वाहवा केली, तर निश्चितपणे तो कर्मचारी अगदी मनापासून काम करतो. म्हणजे तुम्ही काही सिनेमांमध्ये, काही मालिकांमध्ये पाहिलं असेल, की काही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी, इतर कर्मचारी कामावरून निघून गेलेले असताना देखील तिथे बसतात आणि आपलं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतात. लेट नाईट पर्यंत किंवा काय असेल ते. आणि ते आपलं काम अतिशय हिरिरीने, जबाबदारीने पार पाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. यासाठी काहीतरी प्रेरणा काम करते आणि ती प्रेरणा म्हणजे कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा. त्यांना अशा प्रकारचं कार्य करण्यासाठी कुणीतरी प्रेरित केलेलं असतं. कुणीतरी म्हणजे व्यवस्थापनाने. म्हणजे एकतर ती आर्थिक स्वरूपाची प्रेरणा असेल, म्हणजे तुम्हाला मानधन वाढवून दिलं जाईल किंवा आर्थिकेतर स्वरूपाची प्रेरणा असेल, की तुमचं प्रमोशन केलं जाईल. बरोबर ना? अर्थात प्रमोशन हे सुद्धा बऱ्याचदा आर्थिक बाबीशी निगडीत असतं. प्रमोशन झालं म्हणजे पगार वाढतो. पण आर्थिकेतर बाब म्हणजे काय? की त्या व्यक्तीचा मान-सन्मान करणे, सगळ्यांसमोर त्याच्या कार्याचं कौतुक करणे आणि अशा प्रकारची अभिप्रेरणा त्या ठिकाणी कार्य करत असते. म्हणजे कामाची अंमलबजावणी होत असताना जर कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रेरित केलं, तर ते मनापासून, जीव ओतून काम करतात. ठीक आहे. अडचणी असतात, पण त्या दूर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात. आपले 2 मिनिट शिल्लक आहेत बेटा. 2 मिनिटांमध्ये आपण हे 3 मुद्दे पहिले संपवण्याचा प्रयत्न करू. नेतृत्व. नाही संपले तरी काही हरकत नाही. आपण नंतर ते बघूयात. नेतृत्व त्याला लीडरशिप असं म्हटलं जातं. ओके. नेतृत्व. बघा, प्रत्येक ठिकाणी संघटनेत देशाला नेतृत्वाची गरज असते. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये नेतृत्व असावंच लागतं. कारण नेतृत्व असेल तरच प्रजा चांगल्या प्रकारचं कार्य हाती घेऊ शकते. पण नेतृत्व चांगलं नसेल, असं म्हटलं जातं त्यामध्ये मराठीमध्ये, ज्या देशाचा राजा चांगला, त्या देशाची प्रजा सुखी. राजा म्हणजे नेता. बघा, आपण लीडरशिप ही अ, अगदी पुराण काळापासून पाहत आलेलो आहोत. कुणीतरी नेतृत्व केलेलं आहे. ते प्रत्येक कालावधीमध्ये कोणत्यातरी व्यक्तीने पूर्ण जनतेचं, समाजाचं, देशाचं नेतृत्व केलेलं आपण पाहतो. नेतृत्व कशासाठी? तर देशाला विकासाची अशी दिशा देण्यासाठी. तो नेता विशिष्ट महत्त्वाचे निर्णय घेण्याचं काम करत असतो. त्याने घेतलेला निर्णय हा सगळ्यांसाठी असतो. तो काही वैयक्तिक निर्णय नसतो. तो सगळ्यांसाठी असतो आणि मग निर्णय घेत असताना तो अतिशय हुशारीने आपली बुद्धी पणाला लावून, आता इथे बौद्धिक स्वरूपाचं कार्य आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला जातो, की ज्या निर्णयातून समाजाचा फायदा आणि फायदाच होईल. फायदा म्हणजे काय? तो फक्त आर्थिकच फायदा होईल असं नाही. आर्थिकेतर फायदे देखील असतात. समाधान मिळणं हा आर्थिकेतर फायदा आहे. म्हणजे जसं देशामध्ये आपण पाहतो नेतृत्व असतं, तसं संघटनेमध्ये देखील नेतृत्व असण्याची गरज आहे. कुणीतरी त्या संघटनेला पुढे नेण्यासाठी कष्टपूर्वक, प्रामाणिकपणे चांगले निर्णय घेण्याची आवश्यकता असते. आणि चांगले निर्णय कोण घेऊ शकतो? जो नेता किंवा लीडर किंवा ज्याच्याकडे नेतृत्वाची धुरा दिलेली आहे, अशीच व्यक्ती संघटनेसाठी चांगला निर्णय घेऊ